भवानी. आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानगोडे पाटील साहेब यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालं आहे. मी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींना विनंती करतो की त्यांनी स्वागत गीत सुरू करावं. शिवरायांनी आपली शमशेर गाजवली अशा पुण्यभूमीमध्ये आज हा सोहळा पार पडत आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. तुमचे आमचे नाते काय. जय भवानी, जय शिवराय. राजमाता जिजाऊ साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. यानंतर मी अशी विनंती आपणा सर्वांच्या वतीने करेल की त्यांनी 2 मिनिटासाठी आपलं व्यासपीठावरनं आसनस्थ होण्यासाठी जावं. उपस्थित सर्वांना पुन्हा विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. उभं कुणी राहणार नाही. बाहेर जे असतील त्यांना विनंती की आपण कार्यक्रमस्थळी येऊन बसावं. श्री गुरु गोरक्षनाथांच्या कृपाछत्राखाली बसलेल्या या कानमंडळीच्या पुण्यभूमीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींच्या सुसंस्कृत अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये 353 वर्षानंतर तुमच्या माझ्या भाग्याचा उदय झाला. ज्या 3 अक्षराने प्रत्येकाचं रक्त सळसळतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष पदस्पर्श या भूमीला झाला. याचा प्रत्यक्ष पुरावा आपल्याला प्राप्त होऊन किंवा मिळून आपल्या हाती येऊन 1 वर्ष झालं. आणि मला वाटतं गेल्या 19 फेब्रुवारीला आपण त्या विजयस्तंभाची उभारणा केली. त्या हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींच्या चरणारविंदाला आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः मानवंदना करतो. राजमाता जिजाऊ, धर्मवीर संभाजीराजे, सकल संत मायबाप आणि भगवान परमात्म्याच्या नतमस्तक होतो. 2 मिनिटात प्रास्ताविक या ठिकाणी थांबून मी ज्यांचं खऱ्या अर्थाने आपण व्याख्यान श्रवण करण्यासाठी आलात त्या साहेबांना या ठिकाणी पाचारण करणार आहे. खऱ्या अर्थाने साहेब आम्ही भाग्यवान लोक आहोत. संतश्रेष्ठ श्रीमंत तुकोबारायांचं असं वचन आहे. बऱ्याचदा बऱ्याच माणसांना असं वाटतं की आम्ही आमच्या जीवनात आजच हे काहीतरी मिळवावं. पण तुकोबाराय असं सांगतात, तुका म्हणे तेथे न चले तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना. काही गोष्टी घडून येण्यासाठी आयुष्याच्या वाटेवरचा फार प्रवास करावा लागतो आणि ते पुण्य फळाशी आला की ती गोष्ट साध्य होते. छत्रपती शिवरायांच्या या प्रत्यक्ष पदस्पर्शाने या कांचनबारीचा प्रवास आणि मला वाटतं ही भूमी पावन झाली ही तुमच्या माझ्या भाग्याने आपल्याला 353 वर्षानंतर समजली. या भाग्यवान आपण आहोत. साहेब आपल्या व्याख्यानातनं सांगणारच आहे या जागेचा महिमा काय, या ठिकाणचा महिमा काय. पण मला वाटतं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि याच छत्रपती शिवरायांच्या या शिवसोहळ्याचं सोनं लुटण्यासाठी हजर झालात. आपल्या चरणी नतमस्तक होतो. साहेब आमच्या नगरीमध्ये तुमचं प्रथमतःच येणं झालं. ही सगळी मान्यवर या निमित्ताने उपस्थित आहेत. या समग्र घटनेला गडवाट नावाच्या संस्थेच्या पुढाकाराने आम्हाला हे सगळं कळालं. कानमंडळेकरांचं योगदान, तरुणांचं सहकार्य आणि मला वाटतं या सगळ्या जोरावरती आम्ही इथपर्यंत पोहोचलो. निश्चितच आमचा प्रथम पाऊल पडतो आहे. पण आपल्यासारख्यांच्या मार्गदर्शनाने, आपल्यासारख्याच्या सहकार्याने मला माहीत आहे दादा असतील, ही सगळी मंडळी असतील, सगळा गाव बरोबर आहे. येत्या काही दिवसामध्ये छत्रपती शिवरायांनी 17 ऑक्टोबर 1670ला ज्या जागेवरती दाऊद खानाच्या विरोधामध्ये युद्धाची झुंज देऊन विजयाची पताका झळकवली त्या जागेवरती येणारा काळ मला वाटतं हा कानमंडाळा गावाच्या रूपाने भारताच्या, महाराष्ट्राच्या नकाशावर झळकल्याशिवाय राहणार नाही. एवढी पवित्र स्मृती आणि पवित्र जागा छत्रपती शिवरायांनी आम्हाला दिली आहे. फक्त आम्ही ओळखणं महत्वाचं आहे. आम्हाला मिळालेलं ते सोनं आहे.
आता ते सोनं आम्ही कुणाच्या मेंढीच्या गळ्यात बांधायचंय की अलंकार करून धारण करायचे हे तुमच्या माझ्या हातात आहे. आणि म्हणून या प्रास्ताविकाच्या रूपाने छत्रपती शिवरायांच्या विजयस्तंभाचा प्रथम वर्धापन दिन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील साहेबांचं आपल्याकडे या ठिकाणी येणं झालं आणि साहेबांच्या मुखरविंदातनं आपल्याला शिवछत्रपती प्रत्यक्ष या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. साहेबांचे समग्र कानमंडळेकरांच्या वतीने आपल्या सर्व शिवप्रेमींच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितांच्या वतीने मनापासून प्रथमतः आभार धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला वाटतं प्रास्ताविक मी न फार वाढवता साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो, आपलं ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत. आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि छत्रपती शिवरायांना आमच्या हृदयामध्ये आहात त्या हृदयामध्ये आम्हाला पुजावं अशी विनंती आपणास उपस्थित सर्व शिवप्रेमींच्या वतीने या ठिकाणी करतो. हजारो वर्षापासूनची ही पावन आणि पवित्र भूमी आहे. ज्या भूमीला साक्षात ईश्वराचे पदस्पर्श लाभले, जी भूमी संत महंतांच्या वास्तव्यानं पुनीत झाली, ज्या भूमीनं शौर्याचे पराक्रमाचे पोवाडे गायले, ज्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचे पावन पदस्पर्श लागले, त्या पावन भूमीमध्ये शिवविजयी विजय स्तंभाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय नितीनजी आहेर, सन्माननीय उपजिल्हा प्रमुख रवीजी काळे, तालुका प्रमुख विलाजी भवर, ज्यांनी नुकतंच आपल्याशी हितगुज केलं ते महंत संजयजी महाराज, या भूमीतली सगळी तरुणाई, युवक मंडळ, गडवाट संस्था आणि उपस्थित आपण सर्व, जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादा माणूस गेल्यानंतर त्यांची स्मारक पुतळे होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या हयातीतच जर त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक उभारत असतील तर ते स्मारक त्यांच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रला त्या मुक्कामात महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर महाराज मंदिराच्या बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला. महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण या मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी त्या मंदिरात दर्शन घेतलं असेल, अनेकांनी तो परिसर न्याहाळला असेल, अनेकांच्या लक्षात आलं असेल की त्या मंदिराला घाट नाहीत, पण ते घाट बांधावेत असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. नसते बांधले तरी काय अडचण नव्हती. आताच्या भाषेत असं म्हणता आलं असतं की तो भाग कुठे आमच्या मतदारसंघात येतो, पण महाराजांचा दृष्टिकोन व्यापक होता. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराच्या दर्शनासाठी बाहेर आले. महाराजांनी वर पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर अपूर्ण आहे, चौथं गोपूर अपूर्ण आहे. आणि तत्काळ महाराजांना वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले.
महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं, सगळे मजूर एकत्र बसले आणि त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकांनी दर्शन घेतले, कित्येकांनी शिखर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले. 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं असायला हवं. या राजांकडून सतत आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर हे जे 4थं गोपूर आपण बांधलंय, त्या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या 4थ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे. कुठं? आंध्र प्रदेशमध्ये. कधी गेलात तर जरूर बघून या. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं ठाणं आहे. मल्लमात आता सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीने तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई बघत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्यांना असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. सावित्रीबाई नामक कुणी स्त्री आहे, मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईंनी आपला पराभव केलाय हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी प्रचंड बलाढ्य फौज गोळा केली आणि पुन्हा एकदा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी त्यांना कैद केलं. महाराजांच्या सामने चला. कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या. घरदिशी मागा वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. कैदी असलेल्या तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या पुढे उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण पराभूत आहोत, आपण कैदी आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई झरदेशी पुढे गेल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काय शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, आमच्या मांडीवर हा जो आहे ना, तो आमचा भाचा आहे. हा आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा सुनावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि आमच्या मांडीवरचा आमचा भाचा त्याच्या दूध भाताची व्यवस्थेसाठी त्यांना वतन जोडून द्या. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा. पराभूत म्हणून मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करतो. धन्य ऐसा ऐसा राजा होणे नाही. या राजांचं हे मोठेपण चिरंतन राहायला हवं, ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं. म्हणून या सावित्रीबाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानी दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे,
त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं जगातलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये. आंध्र राजांचं मंदिर आहे, कर्नाटक राजांचं मंदिर आहे, त्यांच्या हयातीतच. आपण किती भाग्यवान आहे. महाराजांचे पदस्पर्श आंध्रला लागले, तिथल्या लोकांनी त्यांचं मंदिर उभा केलं. महाराजांचे पदस्पर्श कर्नाटकला लागले, सावित्रीबाईंनी तिथं त्यांचं मंदिर उभा केलं. तुम्ही कान मंडळीची लोक किती भाग्यवान, तुमच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श लांबले आणि तुम्ही या खिंडीमध्ये विजय स्तंभ उभा केला. जिथं जिथं महाराजांची पावलं पडली, जिथं जिथं महाराजांच्या पराक्रम गाथा फुलल्या, जिथं जिथं महाराजांचं शौर्य उफाळलं, जिथं जिथं स्वराज्याची झुंज झाली, ती प्रत्येक जागा महाराजांच्या कर्तृत्वाचं स्मारक आहे. तो जिवंत शौर्याचा प्रवाह आहे जो पिढ्यान पिढ्या वाहता राहिला हवा. पिढ्यान पिढ्या महाराजांनी स्वराज्य नव्हे तर सुराज्यही निर्माण केलं. स्वराज्य म्हणजे माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य. महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर आधारित होतं, म्हणून पिढ्यान पिढ्या महाराज पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहेत. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावायचा नाही. पण कुठल्या शेतकऱ्यांच्या? आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटाला तर हात लावायचा नाहीच. पण शत्रू राज्यात असाल, शत्रू राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावायचा नाही. सक्त आदेश आहे. आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांची काळजी महाराजांनी घेतली नव्हे, शत्रू राज्यातल्याही शेतकऱ्यांची काळजी घेतली. अहो, तत्कालीन काळ किती भयानक होता. सुलतानी कोसळलीच आहे, पण आसमानी तीही कोसळली आहे. दुष्काळ इतका भयान पडलाय की भुकेपोटी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. पण एवढी भयानक अवस्था असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नव्हे, मातीत मरायला शिकवलं. हे महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठं राज्य उभा केलं. पण महाराजांनी पहिली गोष्ट लक्षात घेतली, राज्य उभा करणं सोपं, पण उभा केलेलं राज्य चिरंतन ठेवणं कठीण. महाराजांनी लक्षात घेतलं महाराष्ट्राला धोका कुठून, आणि महाराजांच्या लक्षात आलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं. आणि सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव घ्यावं लागतं. तत्कालीन काळात आरमार उभा राहिलं, पण जहाजं इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं आणाव्या लागायच्या, दारुगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा. महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही कोसळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि महाराजांनी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, पुणे जिल्ह्यातल्या मावळला आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा ओतण्याचा कारखाना काढला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे गुण अलौकिक महाराजांनी महाराष्ट्राला दिले. असं कुठलं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये महाराजांनी अलौकिक कार्य केलं नाही. सगळ्यात महत्वाचं महाराजांनी स्पष्ट आदेश दिलाय त्या काळी, परस्त्री माते समान, बाई माणसाला धक्का लावायचा नाही, अजिबात नाही. महाराजांचे पोवाडे पिढ्यानपिढ्या का गायले जात आहेत? पुण्याच्या लाल महालात शाहिस्ता खान आहे 1.25 लाख फौजनिशी,
जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी केला. शाहिस्ताखानाची बोटे छटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघाले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, एकतर शिवाजी राजांची माणसं तुझ्या मुलीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजीराजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. शाहिस्ता खान सारख्या कट्टर वैऱ्याला महाराजांच्या चारित्र्यावर कोण विश्वास आहे? कोण? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर जय जयकार का करायचा? महाराजांनी ही जी नैतिक मूल्य दिलीत ना, ती विलक्षण विलक्षण समाज घडवणारी आणि राष्ट्र उद्धार करणारी आहेत. हे सगळ्यात महत्वाचं. आताच नव्हे, महाराजांच्या काळात सुद्धा महाराज प्रत्येकाला आदर्शच वाटायचे. दर्यावर स्वतःच स्थान अबाधित करावं यासाठी महाराजांनी जंजिरा घ्यायचा प्रयत्न केला. अपयशाला अखेर जंजिराच्या उरावर महाराजांनी दुसरी लंका उभारायचं ठरवलं. दुर्ग सिंधुदुर्ग उभा केला. या सिंधुदुर्गाचं काम चालू असताना महाराज ते बांधकाम बघायला गेले आणि बांधकाम पाहता पाहता महाराजांचा पाय चुकून चुन्याच्या ओल्या गिलाव्यावर पडला. महाराजांनी पाय मागं घेतला, पण कामगार म्हणाले, महाराज असू द्या. तोपर्यंत महाराजांचा हात तिथल्याच ओल्या बांधकामावर आणि महाराजांच्या हाताचा ठसाही तिथं उमटला. कामगार म्हणाले, महाराज तुम्ही सतत इथं असावं असं आम्हाला वाटत होतं. आपल्या पायांच्या आणि हाताच्या ठशाच्या रूपानं आता तुम्ही कायम सिंधुदुर्गावर असल्याचा भास आम्हाला होत राहील. आपल्याकडनं आम्हाला प्रेरणा मिळत राहील. सिंधुदुर्गावर महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे नंतर जिजाबाई राणी सरकारांनी चौकटी करून अगदी देवालयासारखे जपून ठेवलेत. आजही सिंधुदुर्गावर प्रत्येक जण महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे पाहतो आणि नतमस्तक होतो. महाराजांच्या हयातीत उभारलं गेलेलं महाराजांचं हे जिवंत स्मारक आहे सिंधुदुर्गावर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जिथं जिथं जाल तिथं तिथं तुम्हाला महाराजांच्या कर्तृत्वाची अशी असंख्य स्मारकं पाहायला मिळतील. सगळ्यात महत्वाची आहे ती. सगळ्यात खरं तर नाशिक जिल्हाच मुळात प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेला आहे. आध्यात्मिक वारसा तर इथं आहेच, नाथ संप्रदाय इथं आहे. ज्या कांचनबारीमध्ये आपण विजयस्तंभ उभारला तो कांचन डोंगर, त्याचं नाव कांचन तरी कसं पडलं? नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तिथं होते. सोन्याचा मोह सुटावा यासाठी त्यांनी सगळा डोंगरच सोन्याचा केला. सोन्याला कांचन असं म्हटलं जातं. जो सोन्याचा डोंगर म्हणून त्याला कांचन हे नाव पडलं. हजारो वर्षापासून या सृष्टीमध्ये घडणाऱ्या घटनांचा साक्षीदार म्हणून तो कांचन मंचन या सातमाळाच्या डोंगर रंगावर आमचा हातगड असेल, धोडपचा किल्ला असेल, कांचन मंचन असेल, हे किल्ले हजारो वर्ष आम्हाला त्या सगळ्या इतिहासाचे साक्षीदार म्हणून साक्ष देत उभा आहेत. खरं तर आज 353 वर्षानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हा जागर मांडतोय. आपण त्या वधस्तंभापुढे नतमस्तक होतोय. हे सगळं निर्माण झालं तरी कसं? हे महाराजांनी निर्माण केलं कसं? खरं तर स्वतःचा संसार बाजूला सारून स्वराज्याचा प्रपंच उभा करण्यासाठी महाराज शहाजी राजे आणि मासाहेब जिजाऊ यांनी अलौकिक त्याग केला. या दोहोंनी ठरवलं, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांसोबत कर्नाटकातच राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत महाराष्ट्रात म्हणजे पुण्यात येतील, ते महाराष्ट्रात स्वराज्य उभा करतील आणि महाराष्ट्राने कर्नाटक असं उद्या विस्तारलेलं साम्राज्य उभा राहील. 12 वर्षाच्या शिवबाराजांना घेऊन मासाहेब जिजाऊ बेंगलोरातून निघाल्या. आता एका पित्यानं आपल्या पुत्राला काय द्यावं अशा वेळी? आमचा मुलगा जर कुठं निघाला तर आम्ही काय देतो? वडील सांगतात, नीट जा नीट ये. आई विचारते, डबा घेतलायस का? एसटीत नीट बस.
मधल्या सीटवर बस. बाळ म्हणतं तू जगला पाहिजे. 12 वर्षाचे शिवबाराजे निघालेत आपल्या पित्यापासून दूर. एका पित्यानं आपल्या पुत्राला काय द्यावं? शहाजी राजाने आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला ध्येय दिलं, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी तयार केली संस्कृत मधली मुद्रा दिली. काय होतं या मुद्रेत? प्रतिपच्छ चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतोय? खात्री आहे तुम्ही राज्य उभाच कराल आणि तुमचं उभारलेलं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री आहे? कोण विश्वास आहे? 12 वर्षाचे शिवबाराजे अजून बेंगलोरातच आहेत. महाराष्ट्रात जायचंय, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे, पण तरी एका पित्याला खात्री किती आहे? शहाजीराजे असं नाही विचारेत कराल का, जमेल का, होईल का? जमेलच. आम्हाला खात्री आहे प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढेलच, ते विश्वाला वंदनीयच होईल. कोण खात्री आहे? आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधत चला, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. आम्हाला हे शहाजी राजांनी सांगितलं. आणखी काय दिलं शहाजी राजाने आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला? छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं असं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. कोण खात्री आहे? कोण विश्वास? आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला. आणि शहाजी राजांनी सांगितलं हा भगवा उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा दौलता ध्वज बनवू द्या. पण त्याच वेळी शहाजी राजांनी सांगितलं पण ध्यानी घ्या शिवबाराचे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. त्यासाठी मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा है प्रभू श्री रामचंद्रांचा. हा भगवा है भगवान श्रीकृष्णांचा. हा भगवा है रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा. हा भगवा है हर हर महादेव म्हणत रणात कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा. हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा. राजे हा भगवा भगवा फडकत राहू द्या. काय ध्येय आहे? राज्य उभा करणं सोपं नाही. शौर्य गाजवावं लागेल, पराक्रम दाखवावा लागेल, त्याग करावा लागेल, समर्पण द्यावं लागेल. तेव्हा राज्य उभा राहील. शहाजी राजांनी जबाबदारीची जाणीव दिली आणि हे स्वप्न ध्येय महत्वाकांक्षा घेऊन शिवबाराजे मासाहेबांसोबत पुण्यात आले. काय होतं हो सोबत? सैन्य होतं, संपत्ती होती का सामर्थ्य होतं? काही नाही, काही नव्हतं. शून्यातनं विश्व उभा करणारे राजे असं महाराजांचं जे आम्ही वर्णन करतो ना, ते एवढ्यासाठी. म्हणजे महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असून आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की. तुमचा लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही वे. झो बाजूनी अडचण आहे हो आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणबरच असते, मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणबरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. काय होतं महाराजांकडे? निश्चय होता, निर्धार होता. महाराज असं नाही म्हणाले नाही जरा बघू, ताकद वगैरे वाढल्यानंतर मग करू स्वराज्याची सुरुवात. नाही. खेड शिवापूरला महाराज राहत होते. शेजारी राजगड होता, बेवसाऊ होता. ताब्यात घेतला तर तो बांधायलाच हवा, ही वस्तुस्थिती होती. मग महाराज असं म्हणले का नाही आता बांधायचं म्हटल्यावर मग पैसे हवे, जरा फंड्स वगैरे गोळा करून मग बघू. थांबले महाराज. नाही, काही नाही, महाराजांकडे पैसे नाहीतच. पण तरी 1645 ला महाराजांनी तो बेवसाऊ राजगड जिंकला, सुरुवात केली.
1646 महाराजांनी तोरणा ताब्यात घेतला आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं त्यांनी राजगडचं बांधकाम पूर्ण केलं. पैसे येतील म्हणून महाराज वाट बघत बसले असते तर काही झालं नसतं. महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहील. सुरुवात करा, सुरुवात सगळ्यात महत्वाचं आहे. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला होता. महाराजांचं सैन्य 20,000 आणि मोगलांचं 5 लाख. मग महाराज काय म्हणले, त्यांचे 5 लाख आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला लढा, नको अर्ज भरायला. माघार घेतली नाही, नको लढायला म्हटले नाही, झुंज चालू केली. बघायचं ते बघू, जे चाललंय ते भल्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी. खात्री आहे सृष्टी पाठीशी उभा राहील सहकार्याचा हात घेऊन. आणि 1670 सालीच महाराजांनी प्रबळगड जिंकला. आणि महाराज प्रबळगड बघायला पालखीत बसून प्रबळगडावर आले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं जाता जाता त्या मार्गातल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात महाराजांचा तो लोंबकळणारा शेला अडकला आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे, आहे, खना, खना. माणसं कामाला लागली, खणायला सुरुवात केली. 5-6 फूट गेले, एक दगडी भिंत लागली, उकरा. भिंत उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना प्रबळगडावर सापडलं. आणि या संपत्तीतनं महाराजांनी मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला. महाराज सांगतायत उत्तम कार्य आहे, सुरुवात करा, जगदंबा पाठीशी उभा राहील. महाराजांनी शून्यातनं विश्व उभा निर्माण केला, शून्यात. आमच्या पोरांना सांगा, हो कर, सुरुवात कर, थांबू नकोस. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात. संकट किती कोसळावीत महाराजांवर. महाराजांच्या आयुष्यात आलेलं प्रत्येक संकट हे मृत्यूच घेऊन आलंय. स्वराज्य उभारत असताना पुरंदरावर फतेखान 7,500 फौजरीशी चालून आला. डाव संपवायचाच होता, पण महाराजांनी ते संकट दूर केलं. 40,000 फौजरीशी अफजल खान आला, मृत्यूच होता, महाराजांनी तोही लोळवला. शाहिस्ता खान 1.25 लाख फौज घेऊन आला, मृत्यूच होता. लाल महालात घुसून महाराजांनी शाहिस्ता खान मारला. महाराज मिर्झा राजे जयसिंगा पुढे क्षणभर हतबल झाल्यासारखे वाटले. पण त्याच वेळी त्यांनी सांगितलं, 4 पावलं पुढे जायचं असेल तर 2 पावलं मागं यावं लागतं. 3.25 लाख फौजनीशी आलेला मिर्झा मृत्यूच होता, पण तेही संकट महाराजांनी परतवलं. महाराजांना आग्र्याला जावं लागलं. आग्रा औरंगजेबाची गुहा, कराल मृत्यूदाड, जिथं गेलेला जिवंत परत कुठला येतो. पण तरी महाराजांनी धोका पत्करला. महाराज आग्र्याला गेले आणि औरंगजेबाच्या हातावर तुरे देऊन निसटलेही. 1666चा सुमार आहे हा. मृत्यूवर प्रत्यक्षाने मात करत महाराज त्यातून बाहेर पडले. कशाच्या बळावर? मासाहेब जिजाऊंनी त्यांच्यात एक अलौकिक गुण पेरला होता, ज्याचं नाव होतं पराकोटीचा संयम, स्थिर वृत्ती आणि स्थितप्रज्ञता. संकट तुम्हाला कधीच मारत नाहीत, संकटांची भीतीच तुम्हाला मारून टाकते. नाहीतर अफजल खानानं बगलेत पकडल्यावर आणि मस्तकावर कट्यारीचा वार झाल्यावर क्षणभर जरी महाराज गोंधळले असते तरी स्वराज्याचा ग्रंथ तिथंच आटोपला असता. पण स्थिर वृत्ती महाराजांनी डाव पलटवला, अफजल खानाचाच कोतळा बाहेर काढला. न गोंधळता न विचलित होता सामोरे जा, मग यश मिळतं, महाराजांनी सांगितलं. आमच्या पोरांना आम्ही अभ्यासाचं नियोजन शिकवतो, आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो, पण स्वतःच्या भावनांचं कसं नियोजन करावं ते मात्र शिकवत नाही. महाराजांचं स्वतःच्या भावनांवर पराकोटीचं नियंत्रण होतं, पराकोटीच. परवा 12वीचा निकाल लागायच्या आदल्या दिवशी एका मुलीनं आत्महत्या केली. का? नापास होण्याची भीती. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष निकाल लागला त्यावेळी ती मुलगी पास झाली होती. आई म्हणाली 2 दिवस थांबली असतीस तर. का उचललं पाऊल तिनं? हे भावनेच्या भरात.
खून केलेल्या एका तरुणाला विचारला, रे का केलंस? तो म्हणला, भावनेच्या भरात. आतताईपणा आणि भावनांवर नियंत्रण नसणं ही माणूस चुकण्याची आणि फसण्याची कारण आहेत. महाराजांनी आम्हाला सांगितलं की हा गुण ज्याच्यामध्ये तो यशस्वी. एवढी मृत्यूची संकट येऊन सुद्धा महाराजांनी ती परतवली. याचं कारणच हे सगळ्यात महत्वाचं. महाराज आग्र्यावरनं परतले, पण 1665 मिर्झा राजा जयसिंहा बरोबर तह झालेला. महाराजांच्या लक्षात आलं, दिलेर खानाला तर खुलेआम कत्तल आरंभलेली. समजून चुकले महाराज. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि रयत वाचावी म्हणून महाराजांनी मिर्झा राजांबरोबर तह केला. पुरंदरासह 23 किल्ले बहाल करावे लागले. आतापर्यंत कमावलेलं सगळं केलं. 1646 ते 1665 19 वर्षात महाराजांनी जेवढं उभारलं होतं ते सार द्यावं लागलं. खचून गेला असता एखादा, संपून गेला असता. पण याही संकटात महाराज ठामपणे उभा राहिले. महाराजांकडे किल्ले किती राहिले होते? अवघे छोटे मोठे फक्त 16 किल्ले. सगळं गेलं होतं, सगळं उभारलेलं. आग्र्यावरनं परतल्यावर महाराजांनी अत्यंत आक्रमक धोरण घेतलं. अत्यंत आक्रमक. महाराष्ट्रात आल्या त्यांनी पहिल्यांदा औरंगजेबाला पत्र लिहिलं, तह करूया. का? कारण महाराजांना काही अवधी हवा होता. निष्ठून आल्यानंतर औरंगजेब पुन्हा उलट हल्ला करू नये आणि स्वराज्याची घडी पुन्हा उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी महाराजांच्या दृष्टीनं गरजेचं होतं काहीसा शांत काळ. महाराजांच्या तहाला औरंगजेबानंही सकारात्मक उत्तर दिलं. त्याला इराणच्या शाहबाजची भीती होती. इराणचा शाहबाज त्याच्यावर आक्रमण करणार होता. जर आपण महाराजांबरोबर लढाईत गुंतलो तर शाहबाज आपल्याला पराभूत करेल ही भीती त्याला होती. औरंगजेबानंही तह मान्य केला. 1666 ते 2-3 वर्ष महाराज फक्त स्वराज्य उभा करायच्या मार्गी लागले. फेब्रुवारी 1670 मध्ये तानाजींनी सिंहगड घेतला आणि महाराजांच्या लक्षात आलं, गेलेले सगळे किल्ले परत मिळवायचे तर मोगलांबरोबर झुंज करावीच लागेल. संघर्ष अटळ, लढावंच लागेल. पण लढाई करायची तर मोगलांबरोबर झुंजण्यासाठी बळ हवं, सामर्थ्य हवं आणि सामर्थ्यासाठी संपत्ती हवी. संपत्ती कशी मिळवावी? आणि महाराजांच्या समोर उभा राहिली सुरत. एकदा सुरत लुटली होतीच. स्वराज्य उभा करण्यासाठी पैसा उभा करायचा तर महाराजांच्या पुढे उभा होती पुन्हा सुरत. या सुरतला बदसुरत करूनच स्वराज्य उभा करता येईल. आणि ठरलं. 15,000ची फौज घेतली आणि महाराज सप्टेंबर 1670 ला कल्याणला पोहोचले. इंग्रजांना महाराजांचा मनसुबा कदाचित कळला होता. त्यांनी सुरतेला कळवलं, शिवाजी महाराज सुरतेवर हल्ला करायचा डाव आहे. पण सुरतेच्या सुभेदाराला ही बातमी कळूनही त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याला असं वाटलं की अशा किती वेळा अफवा उठल्या, महाराज येणार, पण प्रत्यक्ष महाराज आलेच नाहीत. आता सुद्धा कदाचित महाराज सुरतेवर हल्ला करणार ही अफवाच असेल आणि महाराजांचं राजकारण कायम असंच राहिलंय. महाराज अत्यंत आजारी आहेत म्हणून अफवा पसरवायचे, शत्रू शिथिल व्हायचे, बेसावध राहायचे आणि दुसऱ्याच दिवशी महाराजांची धाड त्याच्यावर पडायची. शत्रूला बेसावध ठेवण्यासाठी महाराजांनी उठवलेल्या या अफवा, अशा अफवा उठवूनच महाराजांनी अनेक शत्रू गारद केले. त्यामुळे सुरतच्या सुभेदाराला वाटलं ही सुद्धा अशीच अफवा असेल. पण महाराज तीरासारखे सुसाट सुटले आणि 2 सप्टेंबर 1670 महाराज सुरतला पोहोचलेही. सुरतेच्या 20 मैल अंतरावर असतानाच महाराजांनी सुरतेच्या सुभेदाराला आणि व्यापाऱ्याला निरोप धाडला, महसुलाचा 4था हिस्सा तातडीने जमा करा. पण सुभेदार बेसावध, व्यापाऱ्यांनीही दुर्लक्ष केलं. महाराजांना माहिती होतं मागणी मान्य होणारच नव्हती आणि बघता बघता महाराजांनी तातडी केली. पण सुभेदाराला असं वाटलं होतं की महाराजांनी पहिला सुरतेचा हल्ला ज्यावेळी केला त्याच्यानंतर सुरतेच्या सुरक्षेसाठी औरंगजेबानं शहराच्या कडेने प्रचंड मोठी तटबंदी उभारली होती. या तटबंदीतून मराठे आतच येऊ शकणार नाहीत असं सुभेदाराला वाटलं.
त्यामुळे तो स्वस्त निवांत होता. पण त्याला काय माहिती आहे, मराठे म्हणजे आग, मराठे म्हणजे पाणी आणि मराठे म्हणजे झंझावाती वादळ. वाऱ्याला अडवणं कुणाला शक्य होत नाही, पाण्याला रोखणं कुणाला जमत नाही आणि अग्नीला थांबवणं कुणाच्याही हातची गोष्ट नाही. मराठे तर तसेच. बघता बघता मराठे सुसाट सुटले आणि तटावरनं त्यांनी सुरत मध्ये उड्या घेतल्या. बघता बघता सुरत कब्जात घेतली. होत्याचं नव्हतं झालं आणि सुरत मध्ये घुसलेलं मराठी सैन्य तितक्याच तत्परतेनं बाहेर सुद्धा पडलं. तो दिवस होता 4 ऑक्टोबर, लक्ष्मीपूजनाचा दिवस. महाराजांना लक्ष्मी प्रसन्न झाली. तब्बल 1 कोटीचा खजिना मिळाला आणि महाराजांनी तातडीनं सुरत सोडली आणि 15,000 सैन्य, 1 कोटीचा खजिना, खजिना लादलेले घोडे, बैल घेऊन महाराज पुन्हा महाराष्ट्राच्या रोखानं निघाले. सुरतेच्या पूर्वेला सह्याद्री घाट आहे. तो चढून तो नाशिकच्या सटाण्याच्या दिशेला येतो. महाराजांना याच मार्गे यायचं होतं. साल्हेर, मुल्हेर, सटाणा, वणी, नाशिक, सिन्नर, जुन्नर आणि खेड मार्गे राजगड हा महाराजांचा परतीचा मार्ग होता. महाराज निघाले. पण महाराजांच्या या सगळ्या गोष्टींवर लक्ष होतं त्या औरंगजेबाचा, दख्खनचा सुभेदार, औरंगजेबाचा पुत्र शहजादा मुअज्जम. महाराजांच्या सगळ्या हालचालीची त्याला बित्तम बातमी मिळत होती. महाराज मुल्हेरला पोहोचले आणि मुल्हेरच्या पायथ्याची मुल्हेरची पेटच महाराजांनी लुटली. त्यावेळी मुल्हेरचा किल्लेदार होता नेक नामदार खा. गडी खाली उतरलाच नाही. म्हटला कुठं नादाला लागता. मराठ्यांना भिडायची ताकद त्याच्यात नव्हतीच. पण तोपर्यंत शहजादा मुअज्जमनं, बुर्हानपूरचा सुभेदार, मोगल सेनानी, प्रबळ युग धुरंधर दौलत खान कुरेश त्याला सांगितलं, सुरतेची लूट घेऊन महाराज मुल्हेरला आहेत, तातडीनं हल्ले कर, खजाना कब्जात घ्या. दाऊद खान कुरेश महाराजांच्या रोखानं निघाला. मुल्हेरला असलेल्या महाराजांना कळालं दाऊद खान कुरेशी चालून येतोय. महाराजांनी तत्काळ मुल्हेर सोडलं आणि महाराज दक्षिणेकडे यायला निघाले. दाऊदला माहिती होतं महाराज दक्षिणेकडे येणार म्हणजे या सह्याद्रीच्या घाटाला पूर्व पश्चिम छेदणारी जी डोंगर रांग आहे, जिला मी सातमाळ म्हणतो, ती सातमाळ त्यांना ओलांडावीच लागणार. महाराज खजानासहित सातमाळ ओलांडणार हे दाऊद खानाला माहिती आहे. पण सातमाळ नक्की कुठून ओलांडणार याची खात्री करायला दाऊद खान कुरेशी चांदवडला आला. चांदवड हे सातमाळेचं पूर्वेचं टोक. चांदवडला त्यावेळी फौजदार होता बागी खान. या बागी खानला खबर मिळाली महाराज खजाना घेऊन कंचनबारीच्या घाटातनं जाणार आहेत. आणि खरं होत हा सगळा परिसर, हा सगळा प्रांत मोगलांच्या ताब्यात होता. गडकिल्ले सुद्धा मोगलांच्या ताब्यात. त्यामुळे खजाना घेऊन कुणाच्या नजरेस पडू नये यासाठी महाराजांनी सर्वोत्तम मार्ग निवडला, तो हा कांचनबारीचा. पण दाऊद खानला कळालं महाराज कांचनबारीच्या मार्गाने जाणार आहेत. दाऊद खानानं तातडी केली. त्याच्या फौजेचे 2 भाग केले. एक भाग दिला इखलास खानाच्या हाती आणि दुसरा भाग होता दस्तुरखुद्द दाऊद खानाच्या हाती. महाराजांना खबर मिळाली युद्ध अटळ आहे, युद्ध होणारच आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट होती खजाना. तो कसा राखायचा. खजाना घेऊन निसटायचं म्हटलं तर ते शक्य नव्हतं. खजाना पुढं पाठवून द्यावा म्हटलं तर खजाना बरोबर घोडदळ पाठवावं लागणार होतं. आणि घोडदळ गेलं तर पायदळाच्या बळावर दाऊद खानाशी लढणं शक्य नव्हतं. काय करायचं. महाराज विचारात होते, महाराज नियोजनात होते. महाराजांच्या यशाचं कारण काय माहिती आहे.
तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही, तुम्ही काम किती करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ दे, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या दिवस ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या दिवस ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष प्रत्येक प्रसंगाचं महाराजांकडे काटेकोर नियोजन आहे. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात, हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. सगळ्यात महत्वाचं सगळ्यात. आणि नियोजन कधी करता येतं, जर तुमचा त्या क्षेत्राचा अभ्यास असेल तर. ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी कोकणात उतरला, त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. कारण राजापूरच्या बंदरात जाण्यासाठी महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात पोहोचला. आता परवाना घ्यावा निघून जावं, पण या ॲबे करेकडंच नव्हे तर प्रत्येक पाश्चात्य माणसाकडं एक विलक्षण गुण आहे ज्याचं नाव आहे जिज्ञासा. सगळ्यात महत्वाचा गुण. तुमच्या माझ्याबद्दल जेवढी माहिती आपल्याला नाही तेवढा आपला अभ्यास या परकीय लोकांनी करून ठेवलाय. मगाशी संजयजी महाराज म्हटले की इथला इतिहास खरं सांगू आपल्याकडं नसेल, पण परकीय लोकांकडं या भूमीचा सगळा अभ्यास आहे. हे सगळ्यात मोठं कारण. व्यापारी म्हणून इंग्रज आले तिथं, आपला अभ्यास केला आणि कळलं अरे यांच्यावर राज्य करणं सोपं आहे. राज्य केलं त्यांनी, 150 वर्ष राज्य केलं. याचं कारण फक्त आपला अभ्यास. अभ्यास त्यांच्याकडे गुणच आहे, जिज्ञासा. ते प्रश्न विचारत राहतात, माहिती काढत राहतात, त्याच्यातून ते अभ्यास प्रगल्भ करतात. आमची अडचण आहे बघा ना, आता मी फिजिक्स शिकवतो, माझ्या आधी पण अनेक जण शिकवत असतील, इथनं पुढेही अनेक जण शिकवतील. काय शिकवतो त्यात? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला कधी कधी प्रश्न पडतो, न्यूटन्स लॉच का, आहेर्स लॉ का नाही, आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, पाटील्स फॉर्म्युला का नाही? आमचे का लोक शोध लावत नाहीत? इंग्रजांना 150 वर्ष इथं राज्य करायचं होतं, त्यांना मालक बनून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॅनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. आजही तीच चालू आहे. संजयजी महाराज आमची पोरं आमच्याच इतिहासाचा शोध घेत नाहीत, याचं कारण त्यांच्या जिज्ञासा नावाचा गुणच नाही. आमच्या पुस्तकातनं ते शिकवलंच जात नाही. कसं घडलं, कुठं घडलं, कधी घडलं बघतच नाही आम्ही. हे त्यांच्याकडं जास्त आहे. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आमच्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. आमच्या पोरांना जिज्ञासा शिकवा, हा गुण त्याच्यात येऊ द्या. तुमच्या आमच्या बाप जात्यांनी एवढा प्रचंड पराक्रम गाजवला, त्याची स्मृती स्थळ जागोजागी विखुरलीत. अरे तो इतिहास आमच्या पिढीला कळू द्या. ही जिज्ञासा हवी, जिज्ञासा. ह्या बेकरे महाराजांच्या कार्यालयातल्या महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारतोय, काय विचारतोय? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांच्या कार्यालयात तो अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत, सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे आमच्या महाराजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे, काय ध्येय आहे, केवढं मोठं. अहद तंजावर ते तहद पेशावर आणि सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य निर्माण करायचं आहे. आमच्या पोरांची ध्येय काय आहे? एखाद्याला विचारावं, काय काय करतोय ना, अरे पण होईल का? नाही बघू ना, आणि नाही झालं तर नाही, पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. चिटक,
काय प्रकार आहे? हे ॲबे करे महाराजांच्या कार्यालयातल्या त्या माणसाला विचारतोय, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांच्या कार्यालयातला तो अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण, अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. इतिहास तोंडपाठ आहे, भूगोल जणू नजरेत साठवलाय. डोंगर, दऱ्या, नद्या, रस्ते, घाट रस्ते, महाराजांना सगळं माहिती आहे, सगळं. हा अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. आमच्यातल्या एखाद्याला आत्ता या गुगल मॅपच्या काळात विचारा, इथून सह्याद्री घाटाकडे कसं जायचं, नाही सांगता यायचं. 350 वर्षापूर्वी वाट ना वाट महाराजांना माहिती आहे, वाट ना वाट. कांचनबारी माहिती आहे त्यांना, कान मंडळ माहिती आहे त्यांना, कुठून सुखरूप जाता येईल माहिती आहे महाराजांना, शत्रू आडवा येणार माहिती आहे महाराजांना, लढाई होणार माहिती आहे महाराजांना, पण तरी खजाना सुखरूप महाराष्ट्रात जाणार याची खात्री आहे महाराजांना. काय अभ्यास असेल? महाराज यशस्वी झाले याचं कारण अभ्यास. आमची पोरं अपयशी होत आहेत याचं कारण विना अभ्यास. परवा आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली. म्हणले की नोकऱ्या तर नाहीत, आता काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. म्हणले कुठला करूया? मग ती बराच वेळ विचार करत बसली. मग विचार करून एक जण म्हणला, आपलं गाव जरा आत आहे, एसटी स्टँड बाहेर आहे, माणसं एसटीतनं उतरतात आणि 2 किलोमीटर चालत आत येतात. आपण जर रिक्षा घेतली तर व्यवसाय जोरात चालेल. एसटीतनं उतरणारी माणसं रिक्षात बसूनच गावात येतील, तुफान चालेल व्यवसाय. चौघांनी मिळून पैसे काढले आणि चौघात एक रिक्षा घेतली. नवी कोरी घेतलेली रिक्षा स्टँडवर लावली आणि रिक्षा स्टँडवर लावल्यावर चौघातले 3 मागं रिक्षात बसले आणि चौथा पुढं बसला. एसटी आली, माणसं उतरली, रिक्षा बघून हरकली, रिक्षा जवळ गेली, वाकून बघितलं, रिक्षा फुल. म्हणजे चलो पैदल. 6 महिने व्यवसायच नाही. 6 महिन्यानंतर चौघं परत एकत्र आले. म्हणले दुसरा कुठला तरी व्यवसाय केला पाहिजे. म्हणजे कुठला करूया? बराच वेळ विचार केला. मग जण म्हटला, आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण गाडी पंक्चर झाली तर आपल्या गावात पंक्चर काढायचं दुकान नाही. एखादं पंक्चर काढायचं दुकान टाकलं तर जोरात चालणार. चौघांनी परत पैसे काढले, चौघात मिळून पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तर त्यांच्या दुकानात एकही गाडी आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय? कुठं करताय? कसं करताय? कधी करताय? या प्रश्नाची उत्तरं मिळवणं याचा अर्थ अभ्यास करणं. महाराजांचा हा अभ्यास आहे, हा अभ्यास. 1 कोटीचा खजाना, 15,000 सैन्य, घोडे, बैल, साहित्य घेऊन महाराज निघालेत. दाऊद खान येतोय माहिती महाराजांना मिळाली. महाराजांनी तातडीनं मुल्लेर सोडलं आणि महाराज दक्षिणेकडे निघाले. दक्षिणेकडे येता येताच महाराजांच्या लक्षात आलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, खजाना सुखरूप बाहेर काढला पाहिजे. पण पाठवता येणं हे अशक्य वाटायला लागलं. महाराजांनी या लढाईसाठी तुलुगमे नावाच्या पद्धतीचा वापर केला. तुलुगमे याचा अर्थ असा आहे, शत्रूला 4ही बाजूनी कोंडीत पकडायचं, 4ही बाजूनी. आता तुम्ही जर कधी खिंडीत जाऊन बघितलं तर तुमच्या आसपासचा परिसर सगळा लक्षात येईल. महाराज इथं कधी आले असतील, पण या सगळ्या भागाचा महाराजांचा बारीक अभ्यास आहे, बारीक अभ्यास. महाराजांनी काय केलं माहिती आहे? महाराजांना कळालं शत्रू नजदीक आलाय. दिवस होता 16 ऑक्टोबर, मध्यरात्रीचा वेळ. आता पहाटे पहाटे युद्ध होणार हे निश्चित झालं. खजान्याचं काय करायचं? सगळ्यात महत्वाची गोष्ट होती, शत्रूलाच काय आपल्या सैनिकांना सुद्धा भनक लागता उपयोगाची नव्हती. महाराजांनी कुणालाही न कळता सगळा खजाना घोड्यांवर, बैलांवर लादला आणि त्यांच्यासोबत पायदळ देऊन त्यांना सप्तशृंगी वनीच्या दिशेनं धाडलं. आणि महाराज आपलं सैन्य घेऊन थेट दाऊद खानाच्या सैन्याच्या पुढे निघाले. रात्र चढत आलेली. 3रा प्रहर. महाराज खिंडीत उभा होते.
त्याचवेळी इकलास खान कांचन किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचला होता. एका उंचवट्यावरनं त्यानं बघितलं तर मराठे युद्धाच्या तयारीतच दिसले. तसा तो हादरला. तोपर्यंत त्याला दुसरा धक्का बसला. खासे महाराज अंगी चिलकत चढवून दोन्ही हातात पट्टे घेऊन आपल्या सैन्यात फिरत होते. म्हणजे दस्तूरकोत्तम महाराज सैन्याचं नेतृत्व करत होते. महाराजांचं लक्ष गेलं. दक्षिणेच्या बाजूला इकलास खान आपल्या सैन्यासहित उभा आहे. त्याचवेळी महाराजांना त्या अंधारातही हालचाल जाणवली. महाराजांच्या लक्षात आलं उजव्या हाताला इकलास खानाचा तोफखाना लावला जातोय. सगळ्यात मोठा धोका होता मराठ्यांना तो इकलास खानाच्या तोफखान्याचा. तोफखाना सुरू झाला तर मात्र सगळं अशक्य. महाराजांनी तातडी केली. आपल्या सैन्याच्या एका तुकडीला सांगितलं पहिला जाऊन तोफखाना उद्ध्वस्त करा. रात्रीच्या किर्र काळोखात महाराजांची एक तुकडी इकलास खानाच्या तोफखान्याजवळ पोहोचली आणि तोफा लावायच्या अगोदरच त्या सगळ्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. इकलास खानाला बसलेला पहिला तडाखा होता. त्याचा सगळा डावच फसला. पर्याय तो त्यातनं सावरतो. तोपर्यंत महाराजांनी आपल्या सैन्याचे 4 भाग केले. एका तुकडीला सांगितलं कांचन किल्ल्याच्या पश्चिमेच्या बाजूला वळसा घालून तुम्ही इकलास खानाच्या पिछाडीला जा. दुसऱ्या तुकडीला सांगितलं इकलास खानाच्या फौजेच्या उजव्या बाजूला पोचा. तिसऱ्या तुकडीला सांगितलं इकलास खानाच्या सैन्याच्या डाव्या बाजूला पोचा. आणि खासे महाराज खिंडीतून सरळ इकलास खानाच्या सामने निघाले. बघता बघता सैन्य नजदीक पोहोचलं आणि एकच आरोळी उठली हर 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 महादेव. इकलास खानाने चोह बाजूला बघितलं तोपर्यंत मराठे सुसाट सुटले होते. बघता बघता मोगलांवर कोसळले होते. सपासप कापोकाप चालू होती. आक्रोश किंकाळ्या आरोळ्या. मोगलांना काही कळलंच नाही ना इकलास खानाला ना त्याच्या सैन्याला. बघता बघता लंगडे तोड झाली. 1,500 सैन्य मारलं गेलं. मोगलांचं सैन्य चोह बाजूला पळायला लागलं. तोपर्यंत दाऊद खान पोहोचलाच होता. आता सूर्योदय झाला होता. दाऊद खानाचं ताज्या दमाचं सैन्य आलं होतं. पण सावध महाराजांनी त्याचं नियोजन आधीच केलेलं. दाऊद खान पोहोचतो तोपर्यंत त्याच्या चारही बाजूनी मराठ्यांनी घिरट्या घालायला सुरुवात केली. दाऊद खानाला हलताच येईना. बघता बघता वारांची बरसात चालू झाली. मराठे शौर्याने तळपत होते. बेभान लढत होते. झुंजत होते. खासे महाराज पट्टा चालवत मोगल सपासप कापत निघाले होते. दाऊद खानाला ना हलता येईना ना मागं फिरता येईना. मराठ्यांनी पुरतं घेरलं होतं. उघड्या मैदानात चाललेली ही लढाई मोगलांना हे अपेक्षितच नव्हतं. दाऊद खानानं कसं बसत जखमी इकलास खानाला बाहेर काढलं आणि मोगल सैरा वैरा पळत सुटले. पण थांबतील ते मराठे कसले. पाठला करत मराठ्यांनी मोगल सपासप कापून काढले. त्यांचा सारा तोफखाना उद्ध्वस्त केला. त्यांचे घोडे शस्त्र सगळं ताब्यात घेतलं. मोगल त्यांच्या तळावर पोहोचले. मराठे पाठोपाठ तिथंही गेले. मोगलांचा तळही उद्ध्वस्त केला. सुरतेच्या खजिन्याबरोबर मोगलांचा खजिना सुद्धा महाराजांना मिळाला. प्रचंड संपत्ती महाराजांनी कमावली. प्रचंड. खर तर कांचनबारीच्या या लढाईचं इतिहासामध्ये सगळ्यात महत्व यासाठी आहे की महाराज म्हटलं की आम्हाला गनिमी कावा आठवतो. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात कमीत कमी सैन्यानिशी छापेमारी करत शत्रूला बेजार करायचं ही महाराजांची युद्धनीती. इतिहासात फार थोड्या लढाया या समोरासमोर आणि मैदानावर झाल्यात. त्यातली एक प्रमुख आहे साल्हेरची लढाई आणि सगळ्यात महत्वाची आहे ती तुमची कांचनबारीची लढाई, ज्याचं नेतृत्व खासे महाराजांनी केलं. समोरासमोर मैदानावर झालेली ही लढाई आहे. महाराजांसोबत याबरोबर घोडदळाचे प्रमुख सरसेनापती प्रतापराव गुजर होते, मकाजी होते, आनंदराव होते, बंकाजी दत्तो होते, निळोपंत, मोरोपंत, अनाजी दत्तो, बाळप्रभू चिटणीस ही सगळी मंडळी या कांचनबारीच्या लढाईत सामील होती. अफाट शौर्य गाजवलं. अफाट शौर्य. महाराजांनी सह्याद्रीच्या माथ्यावर गडकोट उभारलेच, पण त्याहीपेक्षा महाराजांनी सगळ्यात मोठं काम केलं. या गडकोटांसारखी बुलंद माणसं महाराजांनी घडवली. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. खरं तर एका बाजूनी महाराज, दुसऱ्या बाजूनी आनंदराव, तिसऱ्या बाजूनी प्रतापराव, चोहो बाजूनी शत्रूला खिंडीत गाठत सगळ्यांनी पुरतं घेरून टाकलं. हा
मोगल सेनानी दाऊद खान कुणी साधा नाही बरं. दक्षिणेतला सगळ्यात प्रबळ मोगली सेनानी होता हा, सगळ्यात प्रबळ. महाराजांनी त्याचाच पराभव केला आणि इथूनच मोगलांच्या पतनाला सुरुवात झाली. पुन्हा दख्खनेमध्ये दुसरा प्रबळ सेनानी झाला नाही आणि इथं तसा कुणी सेनानी नाही म्हणून खासे औरंगजेबालाच पुढं दख्खनेत यावं लागलं. खरं तर औरंगजेब दख्खनेत आला याचं प्रमुख कारण कांचनबारीची लढाई आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचे, इतिहासाला नव्हे तर पराक्रमाला नवं वळण देणारी लढाई म्हणून या कांचनबारीच्या लढाईचा आपल्याला उपयोग करावाच लागेल. सगळ्यात असंख्य वीर इथं झुंजलेत. 3000 मोगल मारले गेले, काही कापले गेले, प्रचंड नुकसान झालं मोगलांचं. मोगल या धक्क्यातनं परत सावरलेच नाहीत. महाराजांचं सैन्य कमी असेल, बळ कमी असेल, पण एक एक योद्धा एकेका गडकोटांसारखा होता. सरसेनापती प्रतापराव गुजर हे असंच एक रत्न होतं. खरं तर कडतोजी गुजर नाव त्यांचं. महाराजांच्या पागेत काम करायचं. मिर्झा राजा जयसिंहान बरोबर महाराजांना तह करावा लागला. आतापर्यंत कमावलेलं सारं गेलं, सारं संपल्यात समा. अनेकांनी यासाठी रक्त सांडलं, अनेकांनी तलवार गाजवली, अनेकांनी समर्पण दिलं. ते स्वराज्य उभा राहता राहता मिर्झा राजेला द्यावं लागलं. महाराज आतल्या आत सलत होते. यासाठी नव्हता प्रपंच उभा केला की मोगलांच्या पदरात ते स्वराज्य टाकावं. यासाठी नव्हता आमचा सोबत्यांनी प्राणत्याग केला की आम्ही कुणाचं मनसबदार व्हावं. यासाठी नव्हतं हे सगळं घडवलं की आम्हाला तह करावा लागावा. रयतेचं लोककल्याणकारी राज्य उभा करायचं होतं, पण ते स्वप्न चकाचूर झालं. महाराज हा सल घेऊन हेरझाऱ्या मारत होते. घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या कडतोजींनी महाराजांची ही अवस्था बघितली आणि कडतोजीच्या मुठ्या आवळल्या गेल्या. माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू नाही देणार. आणि एके दिवशी कडतोजी रातोरात निसटला. तो थेट पांढरा निशाण फडकावत मिर्झा राजा जयसिंहाच्या छावणीत दाखल झाला. मिर्झा राजाच्या सैनिकांनी भाल्याच्या टोकावर त्याला पकडलं. मिर्झा राजांच्या सामने हजर केलं. मिर्झा राजाने विचारलं, कोण? कडतोजी गुजर. कुठून आलास? जी, शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. तसा मिर्झा राजे म्हणाला, पण शिवाजी राजांची माणसं फुटत नाहीत, मग तू कसा? तसा कडतोजी म्हणाला, आता तुमच्या तडाक्यातनं आमचं राज काय वाचणार आहे ती का? त्यांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं नाही का चांगलं, म्हणून आलो तुमच्याकडं, घ्या की चाकरीत. मिर्झाला विश्वास बसला. कडतोजीला मिर्झा राजांनी चाकरीत घेतलं. कडतोजी फक्त संधी शोधत होता. अखेर कडतोजीला संधी मिळाली. दस्तुरखुद्द मिर्झा राजाच्या छावणीला पहारा द्यायची जबाबदारी कडतोजीवर आली. पहिला प्रहर संपला आणि दुसऱ्या प्रहराचा पहारेकरी म्हणून कडतोजी मिर्झा राजांच्या छावणीला पहारा देऊ लागला. चोबाजूला सन्नाटा, शांतता, सगळे झोपी गेलेले. दूरवर फक्त जागते रहो चारोळ्या आणि कुठून तरी कुत्र्याचं के काटणं, बाकी सारं शांत. कडतोजीने एकदा छावणीच्या बाहेरून फेरी मारली. आसपासचा सगळा अंदाज घेतला. सारा सामसूम आहे हे पाहिलं. पहारेकरी पेंगुळलेले, काही निद्रेच्या अधीन झालेले. कडतोजीला संधी मिळाली. हलकेच मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा बाजूला सरकवला. मिर्झा राजे शांतपणे झोपला होता. इकडे तिकडे बघितलं, कुणाचं लक्ष नाही. कडतोजी तीरासारखा आत घुसला. मिर्झा राजाच्या मस्तकाजवळ जाऊन उभा राहिला. एकदा बघितलं त्याच्याकडं आणि कडाडला, माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू देत नाही आम्ही मराठे. आणि कमरेचा खंजीर काढला आणि मिर्झा राजावर वार करणार तोपर्यंत पुलू त्याचा उजेड त्या खंजीरावर पडला. खंजीर चमकलं, पहारेकराच्या डोळ्यात गेलं. पहारेकर सजग झाला. सावध सावध, दगा दगा. बघता बघता मिर्झा राजा खडबडून जागा झाला आणि कडतोजी गुजरचा हात वरच्या वर पकडला गेला. तलवारीच्या पात्यावर कडतोजी कैद झाला. धपापत असलेला मिर्झा राजा, त्याला कळेना, सुचेना
तो फक्त एवढंच बोलत राहिला, या मिरझावर वार, मिरझावर वार, मिरझावर वार करायची तुझी हिंमत कशी झाली? आणि कडतोजी शांतपणे म्हणाला, माझ्या राजाच्या जीवाला घोर लावला असतो, सोडणार नाही. मिर्झा एक वार सोड, नाही उभा कापला तर मराठ्याची औलाद सांगणार नाही. त्याचा तो त्वेष आवेश मिर्झा जागच्या जागी थिजल्यासारखा झाला. मिर्झाने विचारलं, तुला पकडल्या गेल्याची जराही भीती नाही? असे कैक जन्म कुर्बान करू आम्ही आमच्या राजांसाठी, स्वराज्यासाठी. मिर्झा, हा कडतोजी काय, असे असंख्य वीर आहेत, असंख्य. आणि त्याच वेळी मिर्झा कडाडला, शमशेर लाव हमारी. आजूबाजूच्यांना वाटलं बहुतेक आता कडतोजीची गर्दन छाटली जाणार. ते राजपुती शमशेर आली आणि अचानक मिर्झानं पवित्रा बदलला. आपली आणलेली शमशेर त्यांनी दोन्ही हातावर घेतली आणि सरळ कडतोजीच्या पुढे ठेवली. कडतोजी, हे घ्या आमच्याकडून बक्षीस. आम्ही खुश आहे तुमच्या पराक्रमावर, तुमच्या शौर्यावर, हे घ्या. ती राजपुती शमशेर मिर्झा राजेनं कडतोजींना भेट म्हणून दिली, बक्षीस म्हणून दिली. आणि सांगितलं, बिनघोर जा, आमचा कुठलाही सैनिक तुम्हाला अडवणार नाही, बिनघोर जा. कडतोजी वळाले, निघाले. आणि कडतोजी त्याच वेळी म्हणला, रुक जाओ. कडतोजी थबकले, माग वळाले. आणि मिर्झा राजे कडतोजींना म्हणाले, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडं तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. हा मिर्झाही नाही. आणि हा कडतोजी गुजर महाराजांकडे पोहोचला. महाराजांना कडतोजीच्या पराक्रमाची गाथा कळाली. महाराज ताडकन उभा राहिले. कडकोजींना कडकडून मिठी मारली. कडतोजी, कोण प्रताप गाजवलात, कोण प्रताप? आजपासून तुम्ही कडतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव. प्रतापराव या शौर्यामुळं महाराजांनी कडतोजींना प्रतापराव ही पदवी दिली. आणि त्या दिवसापासून कडतोजी गुजर प्रतापराव गुजर झाले. खर तर महाराज महाराणा प्रताप सिंहजींना आपले आदर्श मानायचे. रायगडावर त्यांच्या बाले किल्ल्यात महाराणा प्रताप सिंहजींची तस्वीर असायची. महाराजांनी ज्यावेळी प्रतापगड उभारला त्यावेळी त्या गडाचं नाव सुद्धा त्यांनी महाराणा प्रताप सिंहजींच्याच नावावरनं ठेवलं. आणि ज्यावेळी कडतोजी गुजरांनी असा पराक्रम गाजवला त्यांचं नामकरण सुद्धा त्यांनी प्रतापराव असंच केलं. काय आहे ह्या नावात? या तुमच्या भूमीला प्रतापरावांच्या शौर्याचा स्पर्श झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अलौकिक स्पर्श झालाय. ही माणसं साधी नाहीत, साधी नाहीत माणसं. मातीसाठी झुंजणारी, स्वातंत्र्यासाठी लढणारी ही विलक्षण माणसं आहेत, विलक्षण. ही याच मातीत उगवलीत, याच मातीत उभारलीत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. संकटांशी झुंजायला हवं, संकटांशी लढायला हवं, संकटांशी भिडायला हवं. तेव्हा इतिहास घडवता येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात हल्ली अडचण झाली आमची. एकीकडे मासाहेब जिजाऊ शिवरायांना घडवतात. प्रतापराव, तानाजी, बाजी, येसाजी, कडतोजी, कोंडाजी अशी असंख्य नररत्न इथं उगवतात. कुणी घ्यावं, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलंय महाराजांनी. आमची मुलं कांचनबारीच्या घाटात जातील ना, त्यांना सांगा तिथली पावन पवित्र माती घेऊन कधीतरी मस्तकाला लावा. शौर्याचा असीम वारसा तुमच्या रक्ताच्या थमण्या थमण्यात संचारेल. इथली माती तांबडी झाली ती उगाच नाही, या मातीत कैक जणांनी स्वतःचं रक्त सांडलंय म्हणून इथली माती तांबडी झाली आहे. या डोंगर रांगांची उंची आभाळाला भिडली ती उगाच नाही, या डोंगर रांगाखाली कैक जणांनी स्वतःला गाडून घेतलंय. त्यावेळी हा कांचन मंचन गगनाला भिडायला गेलाय. हे अलोट शौर्य आहे, हे अफाट शौर्य आहे. आमच्या पोरांवर आता त्या संस्काराची गरज आहे. संजयजी महाराज, आपण प्रचंड मोठं काम केलंय. पुढच्या पिढीसाठी एक संपन्न वारसा आपण इथं करून ठेवलाय.
इथली मुलं ज्यावेळी त्या मातीत जातील त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा आठवतील. तो थमचेरीचा खणखणाट, हर हर महादेवच्या किलकार्या, जय भवानीचा जय घोष त्या डोंगर रंगांमध्ये अजूनही निनादत असलेला तुम्हाला दिसेल. उद्याची पिढी घडवण्यासाठी हा संपन्न वारसा जतन करायला हवा, जोपासायला हवा आणि तो संवर्धितही करायला हवा. कारण हल्ली शौर्याचे पराक्रमाचे संस्कार होतातच असं नाही. आमची मुलं निसर्गतः धाडसी आहेत, पण ते धाडस नंतर नंतर कुठं जातं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बघा ना, आमच्या घरात लहान मूल असतं, आई स्वयंपाक करत असते आणि ते रांगणारं मूल आईची नजर चुकून अंधाऱ्या खोलीच्या दिशेनं जायला लागतं. आईचं लक्ष जातं आणि आई त्याला म्हणते, ए नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते तिथंच थबकतं. परत आई स्वयंपाकाला लागते, आईचं लक्ष नाही ते मूल बघतं आणि परत अंधाराच्या दिशेनं जायला सुरुवात करतं. नैसर्गिक धाडस आहेच त्याच्यात, कुतूहल त्याच्यात आहेच. उजेडात काय आहे त्याला दिसतंय, अंधारात काय आहे हे त्याला जाणायचं आहे. ते युलाचं पोर परत अंधाराकडे जातं, आईचं लक्ष जात. आई म्हणते, सांगितलं ना नाही जायचं, भाऊ असतो अंधारात, नाही जायचं. ते परत थबकतं, परत आई स्वयंपाकाला लागते. ते परत आईची नजर चुकवतं आणि परत अंधाराच्या दिशेनं पुढे जायला सुरुवात करतं. आई बघते, मग मात्र चिडते, उठते, त्या पोराला उचलते आणि लांब नेऊन ठेवते. सांगितलं ना जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर लहानपणीच संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष त्याचा आहे का? हे नसलेले भाऊ आम्ही त्याच्या डोक्यात घालतो. इथं एवढ्या संख्येनं तुम्ही आहे, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ का डोक्यात घालता त्यांच्या? ही पोरं लढवई आहेत, त्यांच्या धमन्यातून शौर्य वाहतं, त्यांच्या रक्तामध्ये पराक्रम आहे. संकटांना लढण्याची आणि भिडण्याची जिगर तयार करायला हवी. आणि मला निश्चितपणे विश्वास आहे, हा कांचनबारीचा घाट इथल्या प्रत्येकाच्या काळजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तो वारसा पेरत पेरत राहील आणि आमची पोरं नवा इतिहास घडवत राहतील. आपल्या साऱ्यांना मी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज तिथं फक्त श्री शिवरायांचा विजयस्तंभ आहे. उद्याच्या भविष्यामध्ये तिथं शिवसृष्टी उभा राहील. उद्याच्या भविष्यामध्ये हजारो लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या भूमीला पावन स्पर्श झाला ती भूमी पाहायला येतील आणि उद्याची पिढी त्यातूनच प्रेरणा घेऊन उद्याचं राष्ट्र घडवतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. महाराजांचं चरित्र हे चिरंतन प्रेरणा देणार आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या काळी नेताजी सुभाषचंद्र बोसांना इंग्रजांनी कैदेत ठेवलं. नेताजी नजर कैदेत होते. या नजर कैदेत त्यांच्या हाती शिवचरित्र आलं आणि शिवचरित्र वाचता वाचता नेताजी सुभाषचंद्र बोसांची नजर आग्र्याहून सुटका या प्रकरणावर रेंगाळली. महाराज जसे वेषांतर करून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले, तीच युक्ती नेताजींनी वापरली. जणू महाराजांनी ते त्यांना प्रेरणा दिली आणि इंग्रजांच्या नजर कैदेतून नेताजी वेषांतर करून देशांतर करते झाले. त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आपल्या आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्याचा एकच महामंत्र सांगितला. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा, स्वातंत्र्य टिकवणारा आणि स्वातंत्र्य संवर्धित करणारा एकच महामंत्र आहे. तो महामंत्र आहे छत्रपती शिवाजी महाराज. या महामंत्राचा जयघोष होत राहावा ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.